उन्हाळ्यामध्ये संपूर्ण जेवण नकोस वाटतं, नुसतं पाणी प्यावंसं वाटतं. पण चटपट काहीतरी असेल तर थोडेसे 2-3 घास आपल्याला जास्तीचे जातात. आज आपण जास्त काही तामझाम न करता साध्या सोप्या पद्धतीने व्हेज फ्राईड राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी भात शिजवण्यासाठी ही अगारोची केटल वापरणार आहे. यामध्ये जेवढे तांदूळ घेतले असतील त्याच्या तिप्पट पाणी घ्यायचं, त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 चमचाभर तेल घालायचं. पाण्याला चांगली खळाखळा उकळी येऊ द्यायची. पाणी असं चांगलं दणदणीत बघा उकळलं की मग यामध्ये धुवून आणि निथळून ठेवलेले हे तांदूळ घालायचे आहेत. मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे. आता याला असं चांगलं आपल्याला एक 5 ते 7 मिनिटापर्यंत शिजू द्यायचं आहे. या केटलमध्ये मी हा दिसानोचा गव्हाच्या पिठाचा तयार केलेला पास्ता सुद्धा बनवला होता. यामध्ये कुठलेही आर्टिफिशियल रंग, प्रिझर्वेटिव्ह काहीही नाहीयेत. त्याचबरोबर मी इथे अंडी सुद्धा उकडून घेतली होती. काही वेळा जर आपल्याला बटाटे लागतात ते सुद्धा आपण उकडून घेऊ शकतो किंवा पन्ह्यासाठी मी इथे कैऱ्या सुद्धा अशा वाफवून घेतल्या होत्या. आता इथे बघा साधारण एक 8 ते 10 मिनिटांमध्ये तांदूळ सुद्धा व्यवस्थित मस्त असे शिजलेले आहेत. आता या भातामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि आपल्याला हा भात असा निथळून घ्यायचा आहे. चाळणीमध्ये एक 5 मिनिटं असाच ठेवून द्यायचा. तोवर इथे एका पॅन मध्ये आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत. साधारण 2 चमचे इतकं तेल घातलं. ते चांगलं गरम झालं की मग त्यामध्ये चमचाभर बारीक चिरलेला आलं आणि लसणाची भरड घालून घ्यायची आहे. त्याचबरोबर काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि आलं लसणाचा कच्चा वास निघून जाईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये काही भाज्या घातलेल्या आहेत. कांदा, गाजर, कोबी, सिमला मिरची, फरसबी या सगळ्या ज्या तुम्हाला आवडतील त्या भाज्या साधारणपणे घालायच्या आणि एकदा चांगलं 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. भाज्यांचा क्रंच तसाच राहिला पाहिजे. फार जास्त भाज्या आपल्याला शिजवायच्या नाहीयेत. चवीपुरतं मीठ घालायचं. आपण भातामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे भाज्यांच्या अंदाजानेच मीठ घालायचं. 5 चमचा काळी मिरी पूड घातलेली आहे. 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस आणि 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे आणि हे एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे. लगेच आता यामध्ये आपण जो तयार करून घेतलेला भात आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. असा हा भात निथळून ठेवला ना की मस्त असा मोकळा मोकळा सुटसुटीत तयार होतो आणि हे एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे. साधारण मिनिटभर हे असं परतलं ना की मस्त असा सगळा फ्लेवर यामध्ये येतो. जर तुम्हाला याच्यामध्ये कांदा भात घालायचे असेल किंवा विनेगर घालायचं असेल तरी सुद्धा तुम्ही घालू शकता. यामध्ये जर आपण शेजवान चटणी घातली तर आपला व्हेज शेजवान फ्राईड राईस बनवून तयार होतो. हा असा झटपट आणि चटपटीत, मुलांना तर हे असं काहीतरी चटपटीत पदार्थ आवडतात. सध्या गॅस मिळत नाहीये, गॅसचा तुटवडा आहे. अशा वेळेस ही केटल खूप उपयोगी पडते. जी मुलं हॉस्टेलला राहतात किंवा प्रवासासाठी आपल्याला ही केटल खूप आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्हाला घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, नक्की खरेदी करा.